आज आपण बनवणार आहोत अननसाचे सरबत। हे तुम्ही एकदा बनवून ठेवले की 5 ते 6 महिने टिकणार आणि 1-2 चम्मच सिरप वापरून तुम्ही छान अशा 40 ते 50 ग्लास सरबत बनवू शकता। आणि यामध्ये आपण कुठलाही फूड कलर किंवा बाकी काही अनहेल्दी गोष्टी वापरल्या नाहीत। यामध्ये तुम्ही पाणी किंवा सोडा दोन्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार। तर रेसिपी पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, किचन गप्पा गोष्टीमध्ये आपले स्वागत आहे। चला तर आपण रेसिपीकडे वळूया। अननसाच्या सरबतासाठी लागणारे आपले साहित्य: साखर घेतली मी 750 ग्रॅम म्हणजे पाऊण किलो, आणि हे अननस 1 किलोच आहे, पण कापल्यानंतर ते वजनामध्ये पाऊण किलोच भरणार आहे, म्हणून जेवढ्याच तेवढी साखर घेतली आणि 4 लिंबू घेतलेले आहे। असे मी बारीक काप करून घेतलेले आहे अननसाचे बारीक जे तुकडे केलेले आपण ते छान वाफवून घ्यायचे आपल्याला। थोडं पाणी टाकते मी कढईमध्ये आणि याच्यामध्येच आता आपण हे अननसाचे तुकडे घालून घेऊया। आणि याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊ। तर याचं झाकण काढून आपण बघूया। आपल्याला छान मऊ करून घ्यायचे आहे, म्हणून दर 5-5 मिनिटाला याचं झाकण झाकायचं, परत काढायचं, झाकण झाकायचं, परत काढायचं 5-5 मिनिटांनी। आता परत मी झाकण ठेवून घेणार आहे याच्यावर आणि परत 5 मिनिटांना बघणार आहे। परत आपण झाकण काढून बघूया। परत 5 मिनिट झालेले आहे। एकदा बघूया आपण मऊ पडले का हे। तर अजून नाही, अजून 10-15 मिनिट लागणार आहे याला। परत झाकण ठेवून घेणार आहे मी। हे झालं आपलं। आता आपण हे गार होऊ द्यायचं आणि मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे। गॅस बंद करते मी। हे बघा, मी काप केले होते ते छान वाफवून घेतले आणि हे मिक्सरच्या भांड्यातून मी छान स्मूथ पेस्ट तयार केलेली आहे। आता हे आपण कढईत टाकून घेऊया। मी गॅस चालू नाही केलेला आहे अजून। आधी हे टाकून घेऊ आपण कढईमध्ये। थोडं याच्यामध्ये पाणी ऍड करते मी। हे भांड्याला लागलेलं आहे ना, त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे। आणि याच्यामध्येच आपल्याला साखर घालून घ्यायची आहे। थोडी मी बाजूला काढून ठेवते साखर, कारण पेस्ट थोडी कमीच झालेली आहे, अर्धा किलोच झालेली आहे ते। मला वाटलं होतं पाऊण, पण त्याच्यातलं खूप अननसाचं खूप निघलेलं आहे त्याचे सालं, त्याच्यामुळे मी साखर एवढी घालणार नाही, थोडी कमी घालते। आता गॅस लावून घेणार आहे। आणि आता याला आपण फिरवत राहायचं सतत, नाहीतर खाली तळाला लागण्याची शक्यता असते, म्हणून फिरवत राहायचं। कशा उन्हाळ्याचे दिवस आलेले आहेत, उन्हाळा चालू आहे, कडक उन्हाळा चालू आहे। कसं आपण बाहेरून आलो, आपल्याला काही थंड प्यावं असं वाटतं, त्यावेळेस असं सरबत तयार असलं आपल्या फ्रीज मध्ये, आलो आपण घेतलं ग्लासामध्ये थोडं 2 चम्मच, त्याच्यात बर्फाचे खडे टाकले, थोडं गार पाणी टाकलं, झालं आपलं सरबत तयार। छान आपल्या म्हणजे शरीराला थंडावा मिळणार आहे सरबत अननसाचं। तुम्ही पण घरी ट्राय करा आणि कमेंट मध्ये मला सांगा कोणी ट्राय केलं तर। आणि माझ्या रेसिपी अशाच बघत राहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। झालं आपलं अननसाचं सरबत तयार। हे बघा, जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही। जास्त जर घट्ट आधीच करून ठेवलं आपण तर ते काही दिवसांनी फार घट्ट येतं। आणि आता हे नंतर आपण गाळून घेऊया थोडं गार झाल्यानंतर। आता गॅस मी बंद करते। हे आपण जाळीमधून आता गाळून घेऊया हे सरबताचं। काही त्याच्यामध्ये असं बारीक वगैरे काही जाडसरपणा राहिला असेल ना अननसाचा, तो पूर्णपणे याच्यामधून निघून जाईल। फक्त खाली आपलं सरबत तयार राहणार पातळ। मी पूर्ण गाळून घेतलंय, जाडसरपणा असं निघलेला आपण टाकून देऊया।
आणि याचं असं लिक्विड जे निघलेलं आहे याचं आपण गार झाल्यानंतर सरबत बनवूया. आपलं झालं हे सरबत बनवण्याचं तयार. आता याच्यामध्ये मी लिंबाचा रस टाकते. 4 लिंब घेतलेले आहे मी, त्याचा रस काढून घेतलेला आहे. लिंबाच्या रसाने काय होते, छान आपल्या सरबताला अशी आंबट गोड अशी चव येते, म्हणून लिंबाचा रस टाकायचा आहे. आता याचं मी तुम्हाला सरबत बनवून दाखवणार आहे. हे आधी छान मिक्स करायचं आहे आपल्याला, खालीवर असं करून घ्यायचं. आता ह्या सिरप पासून आपण आता सरबत बनवून घेऊया. तर सरबत कसं बनवायचं ते सांगते मी तुम्हाला. पण बर्फ टाकलेला आहे याच्यामध्ये. तुम्हाला जेवढं थंड पाहिजे असेल तेवढं तुम्ही बर्फ टाकू शकता याच्यात. आता याच्यात आपण गार पाणी टाकणार आहे. आता हे फिरवून घ्यायचं आहे आपल्याला असं. तर एवढ्या याच्यामध्ये तुम्ही 40-50 ग्लास तरी करू शकता. एवढं हे सरबत होऊ शकते एवढ्या सिरप मध्ये. तर बघा आपलं सरबत झालं तयार. छान असा आणि छान सुगंध येतो आपल्या अननसाचा आणि सरबत पण छान चवदार लागते आणि लिंबू टाकल्यामुळे त्याची आंबट गोड अशी चव लागते. अर्धा किलो अननसाचं आपलं एवढं सिरप तयार झालेलं आहे. मी 2 ग्लास सरबत बनवलेलं आहे आणि याच्यामध्ये 40 ते 50 ग्लास सहजरित्या होऊ शकते आणि हे 5 ते 6 महिने टिकणार आहे. हे सरबत आपण उन्हातून आलं जरा हे सरबत आपलं तयार असते घरामध्ये, तर हे आपण काय बर्फ घेऊन त्याच्यात थोडं पाणी, गार पाणी टाकून सरबत तयार करून आपण पिऊ शकतो लगेच. तर अशाच माझ्या रेसिपीज बघा तुम्ही आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला सरबत पिऊन दाखवते. एकदम सुंदर झालेला आहे. छान आपला अननसाचा फ्लेवर उतरलेला आहे त्याच्यामध्ये आणि लिंबामुळे आंबट गोड अशी चव आलेली आहे सरबताला. पण तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी आणि कमेंट मध्ये मला सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.